बुलढाणा जिल्ह्यातील तलाठी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन अद्याप सुरूच आहे। अवैध गौण खनिज प्रकरणातील निलंबनाच्या कारवाई विरोधात महसूल कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। बुलढाणा जिल्ह्यात अवैध गौण खनिज प्रकरणात जबाबदार धरत 3 तलाठी, 1 मंडळ अधिकारी तसेच अन्य प्रकरणात 2 ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले। या कारवाईच्या निषेधार्थ जिल्ह्यातील तलाठी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे 726 तलाठी व मंडळ अधिकारी सहभागी झाले आहेत। ही कारवाई एकतर्फी असून त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप संघटनाकडून करण्यात येत आहे। निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यालयाकडून 4 तलाठी जे निलंबित करण्यात आलेले आहे व 1 मंडळ अधिकारी निलंबित करण्यात आलेले आहे, त्यांना कामावर पूर्ववत घेण्यासाठी जिल्हा शाखा बुलढाणा यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका स्तरावर तहसील स्तरावर निवेदन देण्यात आलेलं आहे। जे आमचे 4 तलाठी निलंबित करण्यात आलेले आहेत त्यांना कामावर रुजू करून घेण्यात यावं, अन्यथा आम्ही आज आमच्या DSA जमा केलेले आहेत। यानंतर पुढील आदेशानुसार आम्ही पूर्ण जिल्ह्याभर काम बंद आंदोलन करणार आहोत। जोपर्यंत रीती धोरणावर ठोस उपाययोजना होत नाही, केवळ यामध्ये आमचा तलाठी व मंडळ अधिकारी हे 2च कर्मचारी भरवले जातात, यावर जोपर्यंत शासन ठोस उपाययोजना करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आणि मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही संपूर्णतः काम बंद आंदोलन सुरू करू।